दशक 1 समास 9 परमार्थ स्तवन श्रीराम. आता स्तौ हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ, नांतरी समर्थांमध्ये समर्थ योग हा श्रीराम. आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो. कारण परमार्थ हेच साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे. आहे तरी परम सुगम परिजनासी जाला दुर्गम, काजयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे श्रीराम. खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते, पण लोकांना हे मर्म कळत नाही, त्यामुळे त्यांना तो अतिदुर्गम वाटतो. नाना साधनांचे उधार हा रोकडा ब्रह्म साक्षात्कार, वेदशास्त्री जे सार ते अनुभवास ये श्रीराम. परब्रह्म प्राप्तीची अनेक साधने आहेत, पण त्यांचे फल कालांतराने मिळते. पण संत समागम हा रोकडा व्यवहार आहे, म्हणजे त्याने ब्रह्म साक्षात्कार हे फळ तत्काळ मिळते. वेदशास्त्रांचे जे सार तो ब्रह्म साक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो. आहे तरी चहूंकडे परी अणुमात्र दृष्टी न पडे, उदास परी एकीकडे पाहता दिसेना श्रीराम. तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिलेले आहे, पण पाहावयास गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही. सर्व संग परित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. आकाश मार्गी गुप्त पंथ जाणती योगीये समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसानकडे श्रीराम. जे योगी असतात तेच सुषुम्ना नाडीद्वारे षटचक्रे भेदून हृदय आकाश मार्गाने गुप्तपणे स्वस्वरूप दर्शन करू शकतात. या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही. साराचेही निज सार अखंड अक्षय अपार, नेऊन सकती तस्कर काही केल्या श्रीराम. परमार्थ हा सर्व सारांचाही निजसार असून तो अखंड अक्षय व अपार असा परब्रह्म स्वरूपच असतो. त्यास कुणी चोरू शकत नाही. तयासी नाही राजभये अथवा नाही अग्नी भये, अथवा स्वापद भये बोलोच नये श्रीराम. त्यास राजभय नाही, अग्निभय नाही, अथवा श्वापद भयही नाही. असल्या भयाची गोष्टच कोणी बोलू नये. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी चळेना जेथीचा तेथे श्रीराम. परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही. कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही, जिथल्या तिथे स्थिर असते. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालटो नेणे, अथवा नव्हे आदिकवणे बहुता काळे श्रीराम. अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक उणे होत नाही. अथवा ते घसवटेना अथवा दृश्य होयेना, ना तरी पाहता दिसेना गुरु अंजने वीण श्रीराम. त्याचप्रमाणे ते झिजतही नाही व अदृश्यही होत नाही, पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही. मागा योगीये समर्थ त्यांचाही निज स्वार्थ, यासी बोली जे परमार्थ परमगुह्य म्हणून श्रीराम. पूर्वीही जे सामर्थ्य संपन्न योगी होऊन गेले त्यांचाही निज स्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परमगुप्त असतो, म्हणून त्यास परमार्थ म्हणतात. जेही शोधून पाहिला त्यासी अर्थ सापडला, येरा सोनी अलभ्य झाला जन्मोजन्मी श्रीराम. ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाहीत
त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. अपूर्वता या परमार्थाची, वार्ता नाही जन्म मृत्याची, आणि पदवी सायोज्यतेची, सन्निधची लाभे श्रीराम. हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्म मृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. माया विवेके मावळे, सारासार विचार कळे, परब्रह्म तेही निवळे, अंतर्यामी श्रीराम. सारासार विवेकामुळे मायेचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. ब्रह्म भासले उदंड, ब्रह्मी बुडाले ब्रह्मांड, पंचभूतांचे थोतांड, तुच्छ वाटे श्रीराम. सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. प्रपंच वाटे लटिका, माया वाटे लापणिका, शुद्ध आत्मा विवेका, अंतरी आला श्रीराम. प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रगट होते. ब्रह्मस्थित बाणता अंतरी, संदेह गेला ब्रह्मांडा बाहेरी, दृश्याची जुनी जर्जरी, कुहीट झाली श्रीराम. अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्या कुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट, फाटलेले, विटलेले वाटू लागते. ऐसा हा परमार्थ, जो करी त्याचा निज स्वार्थ, आता या समर्थास समर्थ, किती म्हणूनी म्हणावे श्रीराम. परमार्थ हा असा आहे, जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ, थोर व उत्तमोत्तम आहे की याची प्रशंसा तरी किती करावी. या परमार्था करिता ब्रह्मादिकांच विश्रामता, योगी पावती तन्मयता, परब्रह्मी श्रीराम. या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. परमार्थ सकळांचा विसावा, सिद्ध साधू महानुभावा, सेखी सात्विक जडजीवा, सत्संगे करुनी श्रीराम. सिद्ध, साधू, महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे, सामान्य जड पण सात्विक जीवांनाही संत संगतीने हा लाभ मिळू शकतो. परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक, धार्मिकासी श्रीराम. परमार्थामुळेच मनुष्य जन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळेच संसारातून तरून जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. परमार्थ तापसांसी थार, परमार्थ साधकांसी आधार, परमार्थ दाखवी पार, भवसागराचा श्रीराम. तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पैलतीरास जाता येते. परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी. अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी. अनंत जन्मीचे पुण्य जोडे, तरीच परमार्थ घडे, मुख्य परमात्मा आतुडे, अनुभवासी श्रीराम. अनंत जन्मांची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. जेणे परमार्थ ओळखिला, तेणे जन्म सार्थक केला, येर तो पापी जन्मला, कुलक्षया कारणे श्रीराम. ज्यांनी कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखरी सार्थक लागतो. इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत ते लोक पापी असून केवळ कुलक्षयाकरिताच जन्मास येतात.
असो भगवत प्राप्ती वीण, करी संसाराचा सीण, त्या मूर्खांचे मुखावलोकन करूच नये श्रीराम. असो भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करोनी श्रीराम. चांगल्या माणसाने हा मनुष्य देह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवत भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे परमार्थ स्तवन नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.